108 रुग्णवाहिका चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणं आंदोलन पुकारले। संपूर्ण राज्यातील रुग्णवाहिका चालक आंदोलन करत असून त्याच माध्यमातून धुळ्यामध्ये देखील 108 रुग्णवाहिका चालक युनियनच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते 14 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनंतर कुशल दर्जाचं वेतन आता करावं, 8 तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दरानं मोबदला द्यावा, सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा आणि रजेचं वेतन, कॅशलेस आरोग्य विमा, 8.33% वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता, 10 तारखेच्या आत वेतन, 5 वर्षांनंतर ग्रॅज्युटी फुल अनाउन्स इत्यादी मागण्यांबाबत रुग्णवाहिका चालकांनी हे बेमुदत धरणं आंदोलन केलंय। यावेळी विनोद बोरसे, अनिल थोरात, अल्ताफ काझी, आप्पा सोनवणे, भैया भामरे, सचिन थोरात, ईश्वर दरेकर, चंदू चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही 2014 ते 2025 पर्यंत 108 ॲम्ब्युलन्सवरती कार्यरत असून आमच्या प्रमुख मागणी आमचा पगार, अल्पसा पगार भेटतो आम्हाला, तरी आमचा समान वेतन आणि समान काम भेटलं पाहिजे। आणि आमचा 2014 पासून तर 2017 पर्यंत आम्हाला बोनस भेटलेला नाही, तरी आम्हाला PF भेटलेला नाही। आम्हाला 8 तास ड्युटी पाहिजे, आम्हाला 12 तास काम करून घेतात, तरी आम्हाला सर्व याच्या कंपनीने ESIच्या सुविधा द्यायला पाहिजे, आम्हाला विमा भेटत नाही, तरी आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।